आज आई लव यू मोहम्मद बोलने पर एफआईआर दर्ज होता है और बहुत सारे जो टपोरी लोग हैं लड़की को आई लव यू बोलते हैं और चले जाते हैं, उनके ऊपर एफआईआर दर्ज नहीं होता। तो आज उनके ऊपर एफआईआर दर्ज हो रहा है। तो इसके बारे में आज किनवट में एसडीएम ऑफिस पर रैली निकाल कर एक निवेदन दिया गया है। टीव्ही मध्ये ऐकलेलं की एफआयआर दाखल झालेला की आय लव मोहम्मद हे दिल्या कारणानं तिथल्या काही नागरिकावर, मुस्लिम नागरिकावर एफआयआर दाखल झाला। तर म्हणतो एफआयआर दाखल झाला, बरं झालं, फाशीची शिक्षा नाही दिली। कारण एवढं मगरूर सरकार आहे या देशामधलं, आणि उत्तर प्रदेश असो या देशामधलं सरकार असो, हे एवढी, मी काय म्हणतो, आता तर आणीबाणी सदृश वातावरण म्हणण्यापेक्षा आणीबाणी लागलेली परिस्थिती आहे। आणि भारतासारख्या सर्व धर्म समभाव मानणाऱ्या या देशामध्ये एखाद्या माणसाने, एखाद्या भारताच्या नागरिकांनी संविधानामध्ये आपल्याला तरतूद करण्यात आलेली आहे की ज्याच्या त्याच्या धर्मावर, ज्याच्या ज्याच्या धर्मानुसार त्याची श्रद्धा असते आणि ती श्रद्धा व्यक्त करणं तो त्याचा अधिकार आहे। आणि त्यांनी त्यांची आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये हे तुम्हाला तरतूद करून दिलेली आहे। आणि एखादा उत्तर प्रदेशमधला नागरिक असेल तर तो आय लव्ह यू मोहम्मद म्हणजे मी माझ्या देवावर, मी माझ्या रबवर प्रेम करतो, काय वाईट आहे याच्यामध्ये? आणि मी तुम्हाला सांगतो, मी संविधान मानणाऱ्यापैकी आहे आणि मी बौद्ध आहे, तरी मी सांगतो आदरणीय मोहम्मद पैगंबर साहेबावर मी प्रेम करतो। आय लव्ह यू आदरणीय मोहम्मद पैगंबर साहेब। माझ्यावर गुन्हा दाखल करा, कोणता गुन्हा दाखल करायचा आहे ते तुम्हाला, तुमच्याजवळ कुठले गुन्हे आहेत ते माझ्यावर दाखल करा। आणि ही अन्यायकारक बाब आहे आणि हा अन्याय आहे। आणि जोपर्यंत मुस्लिम समाज आहे, जो मुस्लिम समाजावर अशा पद्धतीचे अन्याय होत असतील तर आमच्यासारखा संविधान मानणारा बौद्ध समाजातील नागरिक आणि प्रत्येक संविधान मानणारा माणूस मुस्लिम समाजाच्या सोबत आहे। आणि कुठल्याही समाजावर अन्याय होत असेल, त्याची श्रद्धा जर तो बाळगत असेल आणि श्रद्धा बाळगत असताना जर त्याच्यावर कुठलाही अन्याय होत असेल तो मुस्लिमच नाही, मग तो कुठल्याही जाती जमातीचा असो, आम्ही संविधान मानणारे नागरिक म्हणून त्यांच्या सोबत आहे। आणि मी सांगतो माझ्यावर गुन्हा दाखल करा, आदरणीय मोहम्मद पैगंबर साहेब यांच्यावर मी प्रेम करतो। आय लव्ह यू आदरणीय मोहम्मद पैगंबर साहेब, माझ्यावर गुन्हा दाखल करा। आणि जे पोलीसवाले गुन्हा दाखल केलेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्या निर्दोष माणसांना सोडून त्या जे पोलीसवाले आहेत त्यांच्यावर बी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। आणि आमची मागणी आहे आणि आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, आम्ही संविधान मानणारे लोक आहोत, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे। ज्यांनी गुन्हा दाखल केला त्या लोकांवरच गुन्हा दाखल झाला पाहिजे। मी तर म्हणतो तिथलं सरकार बरखास्त झालं पाहिजे। अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल कोणी केलेला आम्ही सहन करणार नाही, कारण आम्ही संविधान मानणारे लोक आहोत।